मिलिंद सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी अतिशय चाणाक्षपणा दाखवत सगळ्या माध्यमांच्या प्रतिनिधींना चकवा दिला। 2 गाड्या या मागच्या दरवाजाने सीआयडीच्या मुख्य कार्यालयाच्या पार्किंगमधून थेट बाहेर गेल्या, ज्या माध्यमांच्या लक्षात आल्या नाही। बऱ्याच वेळानंतर या गाड्या गेल्यानंतर हा सगळा त्याला घेऊन हे पथक जे सीआयडीचं ते केजला रवाना झाल्याची माहिती समोर आली। आता काही वेळापूर्वी सारंगावाड जे डीआयजी आहेत त्यांनी सुद्धा येऊन या संदर्भातली अधिकृत माहिती दिली। सगळ्यात महत्त्वाची आणि तांत्रिक माहिती जी आहे ती म्हणजे वाल्मिक कराड याला पुण्यातल्या कार्यालयामध्ये अटक करण्यात आलेली नाही। वाल्मिक कराड हा सीआयडीच्या पथकाच्या ताब्यामध्ये, त्याला इथून केजला जे तपास अंमलदार असणार आहेत, तपासी अधिकारी जे आहेत त्यांच्या ताब्यामध्ये दिलं जाईल आणि तिथे अटकेची कारवाई पूर्ण केली जाईल। त्यानंतर त्याला तातडीनं केसच्या कोर्टामध्ये नेलं जाईल आणि दरम्यान त्याची मेडिकल सुद्धा केली जाईल। ही सगळी प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया सुरुवातीला फॉलो होईल। आता पहिल्यांदा वाल्मिक कराड याला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक केली जाईल आणि त्यानंतर पुढचा तपास जो आहे तो संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये त्यांचा सहभाग आहे की नाही या दिशेने केला जाईल। जर या सगळ्या प्रकरणामध्ये जर आणि तर खूप मोठ्या प्रमाणावर यासाठी आहे, जर देशमुख यांच्या हत्येमध्ये जर सहभाग आढळून आला वाल्मिक कराड यांचा, तर मात्र वाल्मिक कराड यांच्यावरती मोकाची सुद्धा कारवाई केली जाऊ शकते। तपासी अंमलदार जे असतात ते या गुन्ह्याच्या तपासाची सगळी जबाबदारी जी आहे ती तपासी अंमलदारांची असते। एखादा आरोपी अटक करणं, त्याला हजर करून घेणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तपासी अंमलदारांच्या सहीने व्हाव्या लागतात। तपासी अंमलदार हे तुर्तास केजमध्ये आहेत जिथे या सगळ्या घटनेचा तपास सुरू आहे आणि आरोपी जो आहे तो पुण्याच्या कार्यालयामध्ये हजर झालेला होता। इथं या गुन्ह्याच्या संदर्भानं कुठलीही कारवाई जी आहे ती करण्यासाठी सिग्नेटरी ऑथॉरिटी जी आहे ती नाहीये, म्हणजे तपासी अंमलदार जे आहेत ते इथं हजर नाहीयेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अटक केल्यानंतर 24 तासाच्या आत आरोपीला न्यायालयामध्ये हजर करावं लागतं। जर अटकेची कारवाई ही पुण्याच्या कार्यालयामध्ये केली असती तर इथून त्यांना बीडला नेणं, हा ट्रान्झिटचा साधारण 8 तासाचा काळ, त्यानंतर त्यांची मेडिकल करणं आणि मग त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस करणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हेक्टिक झाल्या असत्या। आता इथून पुढे त्यांना सरप्लस वेळ जो आहे तो मिळालेला आहे सीआयडीला। आता इथून त्याला केजला नेलं जाईल, तिथे कागदोपत्री त्याची अटक दाखवली जाईल, त्यानंतर मेडिकल केली जाईल आणि त्यानंतर त्याला न्यायालयामध्ये नेलं जाईल।